स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला। 4 आठवड्यांमध्ये नोटिफिकेशन आणि 4 महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला देखील लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने प्रयत्न करताना पाहायला मिळतोय। जसं की भारतीय जनता पक्षाकडनं 1200हून अधिक मंडलाध्यक्ष, त्यानंतर नुकतंच 80 शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका असतील। काँग्रेस पक्षाकडून सुद्धा सातत्याने दौरे आणि बैठकांवर जो आहे तो जोर दिला जातोय। दोन्ही राष्ट्रवादी देखील निवडणुकीच्या तयारीला जे आहेत ते लागल्याचं पाहायला मिळतंय। याशिवाय सगळेच प्रमुख पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सगळेच पक्ष तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याच दृष्टिकोनातून खरं तर आपण पाहिलं तर सगळेच पक्ष तयारी करतायत। मात्र प्रमुख जी काही शहरं आहेत, ज्याच्यामध्ये मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, या महानगरपालिकांमध्ये सर्वच पक्षांची प्रामुख्याने तयारी जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतं किंवा या प्रमुख शहरातील महापालिका आपल्या ताब्यामध्ये असाव्यात, यासाठी सगळेच पक्ष प्रामुख्याने तयारी करताना पाहायला मिळत आहेत। आता जर 10 जून रोजी आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही राष्ट्रवादीचे वर्धापन दिनाचे कार्यक्रम सुद्धा पुण्यामध्ये होत आहेत। त्यामुळे 2 राष्ट्रवादी, 2 मेळावे आणि पुण्याला प्राधान्य, म्हणजे निमित्त वर्धापन दिनाचं आणि तयारी स्थानिक स्वराज्य संस्थांची, असं काही आहे का? या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत देशपांडे आणि तुम्ही पाहत आहे टॉप न्यूज मराठी। खरं तर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाढलेला पक्ष आहे किंवा सर्वाधिक ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कुठे असेल तर ती अर्थातच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे। आणि पुणे अर्थातच आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी नेहमीच फायद्याचं राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापौर सुद्धा राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अगदी आपण थोडंसं पाठीमागे पाहिलं तर अंकुश काकडे असतील, वंदना चव्हाण असतील, शांतीलाल सुरतवाला असतील, असे अनेक चेहरे त्यावेळी जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं महापौर पदाच्या चेअरवर बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पुण्यासाठी। तर अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर प्रशांत जगताप असतील, दत्तात्रय धनकवडे असतील, असे अनेक चेहरे जे आहेत ते महापौर पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले। तर अश्विनी कदम असतील, स्थायी समिती अध्यक्ष पदावर देखील राहिल्याचे राष्ट्रवादीचे अनेक नेते राष्ट्रवादीच्या वतीनं जे आहेत ते स्थायी समिती अध्यक्षपदही पुण्याचं त्यांनी भूषवल्याचं पाहायला मिळालं। अगदी नव्यानं जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष झालेले आहेत सुभाष जगताप, त्यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने जे आहे ते सभागृह नेतेपदाची जबाबदारी ही पुणे महानगरपालिकेमध्ये सांभाळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा नेहमीच बोलबाला आपल्याला राहिल्याचं पाहायला मिळतं। आणि आता ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या 4 महिन्यामध्ये घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्ष ज्या पद्धतीने तयारीला लागले, तशाच एक भाग म्हणून पुण्यामध्येच वर्धापन दिनाचे कार्यक्रम घेऊ, असं दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेलं असावं। आणि त्या दृष्टिकोनातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम जो आहे तो बालेवाडीमध्ये संपन्न होणार आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम 10 जून रोजी सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिरामध्ये संपन्न होणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला स्वतः शरद पवारांसह जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह सगळेच प्रमुख नेते, सगळ्या युवक आघाड्या, फ्रंटल सेल, सगळे प्रमुख चेहरे जे आहेत, नेते जे आहेत ते उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातले मंत्री, आमदार, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, नव्याने निर्वाचित केलेले सगळे शहर अध्यक्ष, कार्याध्यक्ष, हे सगळे उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग जे आहे ते फुंकलं जाण्याची शक्यता आहे। आणि पुणे महानगरपालिका अर्थातच दोन्ही राष्ट्रवादींसाठी महत्वाची आहे। त्या दृष्टिकोनातूनच वर्धापन दिनाचे कार्यक्रम जे आहेत ते पुण्यामध्ये आयोजित केले असावेत, असं बोललं जात आहे। एकंदरीतच या सगळ्याच विषयातले अपडेट्स जे आहेत ते आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। तर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।
टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी.टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू। पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण, प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण, जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी। संपर्क 83 29 14 26 65।